जेव्हा शुभांकर आला आणि पब्लिकचा ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर होता. अगदी. कसं वाटतंय आता कारण शुभांकर? आता मला खूप, कारण त्याच्यातनं मी गेलो आहे, आम्हाला पाहिलं ही इंडस्ट्री, आणि या माझ्या मुलाने लहानपणापासून इंडस्ट्री पाहिली आहे, आणि त्यामुळे खरं म्हटलं तर मी असं म्हणेन की तो ह्या इंडस्ट्रीसाठी जन्माला आला आहे. तो 5 वर्षाचा असताना त्याला ॲक्टर व्हायचं होतं, त्याला कळायला लागल्यापासून त्याला ॲक्टर व्हायचं होतं, तो 10वीत असताना त्याला ॲक्टर व्हायचं होतं, तो कॉलेजमध्ये गेल्यानंतरही त्याला ॲक्टर व्हायचं होतं, तो ग्रॅज्युएट झाला तरीसुद्धा त्याला ॲक्टरच व्हायचं होतं. त्यामुळे मला लहानपणापासून मी त्याला ओळखतो. म्हणजे कसं आहे की तो जन्माला आल्यापासून, तो 5 मिनिटाचा असल्यापासून मी त्याला ओळखतो. त्यामुळे तेव्हा त्याच्या एकंदरीत काय म्हणतात त्याला, आवडी बघता, त्याचा इंटरेस्ट बघता मला खूप असं, मी कारण ही इंडस्ट्री बघितली होती आणि मला खूप कॉन्फिडन्स होता त्या माझ्या मुलावर, आणि मला खूप काहीतरी त्याला असं मोठं झालेलं पाहायचं होतं. आणि कागर या चित्रपटाच्या निमित्ताने आज मी त्याला मोठं होताना बघतोय, आणि मला एक वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो, मला खूप प्राऊड फील होतं आहे. आणि ह्या इंडस्ट्रीसाठी जन्माला आला आहे. रसिक प्रेक्षकांना मला असं म्हणायचं आहे की तो तुमच्या करमणुकीसाठी, तुमच्यासाठी आज मी माझ्या मुलाला सादर केलं आहे, तर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा, त्याला शुभेच्छा द्या, तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, असंच माझी मी तुम्हाला विनंती करतो. अगदी, म्हणजे प्रत्येक पालकांचं खरं तर स्वप्न असतं की जे ते करतात मुलानेही थोड्यापैकी तेच करावं. आणि शुभांकरला तर अभिनयाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळालं असेल, तर कधी म्हणजे तुमचं गायडन्स किती जातं, कारण तुम्ही स्वतः तुमच्या भूमिका इतक्या प्रेक्षकांना आवडतात, ते बाळकडू कसं पोहोचलंय शुभांकरपर्यंत? खरं सांगू तर त्याच्या शूभंकरच्या रक्तातच अभिनय आहे. त्यामुळे लहान असतानापासून तो त्या आवाज काढायचा, त्या एका कार्टूनचे आवाज काढायचा. नंतर मग तो फिल्म बघितल्यानंतर अख्खं फिल्म तशी करून दाखवायचा तो. त्यामुळे मला जाणवत होतं की ह्या मुलाला अभिनय गुण ठासून भरलेत त्याच्यामध्ये, त्याला सांगायची काही वेगळी गरज नाही आहे, फक्त त्याला गाईडलाईन द्यायची होती. त्यामुळे मी ड्रामा स्कूल नावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याला टाकलं. कारण मी बघितलं तेव्हा ही कला इतकी सोपी नाही आहे, कोणी उठतो आणि ॲक्टर होतो असं नाही आहे, असंही त्याला वाटून द्यायचं होतं मला. त्यामुळे मी त्याला त्या प्रॉपर पद्धतीने शिकून, तू आधी वर्कशॉप कर, तुझ्या अंगात सगळी कला आहे, पण वर्कशॉप कर, शिक त्याच्यामध्ये काय आहे ते, त्याचे खास कळगे बघ, आणि मगच तू मोठा हो. आणि आज तो संबंध सगळ्या त्या गोष्टीतून तावून सलाखून आता तो कागर या चित्रपटात नायक म्हणून येतोय. अगदी, मालिकेत प्रेक्षकांनी त्याला बघितलं, फ्रेशर्समध्ये त्याने काम केलं, आणि त्यानंतर आता तो सिनेमा करतोय. म्हणजे तुम्ही त्याची ती जडणघडण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितली आहे. जेव्हा कागर हा सिनेमा त्याला मिळाला तेव्हा काय ती पहिली रिॲक्शन होती, आणि कसा तो रिॲक्ट झाला तुमच्याकडे येऊन? खरं सांगू तर मी त्याच्यासाठी कुठे शिफारस वगैरे केली नाही. कागर हा चित्रपट, त्याला जेवढी काही कामं मिळाली, आज कागर हा चित्रपट मिळाला हो, त्याने त्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या टॅलेंटवर त्याने तो मिळवलेला आहे. त्याच्यासाठी मी काही वेगळं काही केलं नाही आहे. त्यामुळे कागर चित्रपट त्याला जेव्हा मिळाला तेव्हा त्याने मला सांगितलं की, आधी सांगितलं नव्हतं मला की त्याची हिरोईन कोण आहे ते, पण जेव्हा त्याने मला सांगितलं की रिंकू राजगुरू त्याची हिरोईन आहे, तर मला खूप आनंद झाला. कारण एका चांगल्या अभिनेत्रीबरोबर तो आता काम करतो आहे, आणि मकरंद माने हा नॅशनल अवॉर्ड विनर दिग्दर्शक आहे. त्यामुळे त्याला मिळालेलं मार्गदर्शन म्हणा, किंवा ज्यांच्या हाताखाली तो काम करतो त्यांच्याबरोबर काम करतो आहे, ही चांगली माणसं असल्या कारणामुळे माझी एक चिंता मिटली की त्याला प्रॉपर गायडन्स मिळेल, किंवा तो त्या पद्धतीने ग्रोनअप होईल. अगदी, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू आज मी करते ते म्हणजे शुभांकरचे बाबा म्हणून इंटरव्ह्यू करते. एक तुम्ही अभिनेते तर खूप चांगले आहात, आणि एक बाबा म्हणून ही फिलिंग कशी आहे की आज मुलासाठी इतकी लोक जमा झाली आहेत आणि आता मोठ्या पडद्यावर मुलगा येतो? मला असं वाटतं की मला लांबून त्याला बघत राहावं असं वाटतं, मोठा होताना बघत राहावं असं वाटतं त्याला. आणि माझी अशी इच्छा आहे की त्याने खूप मोठं व्हावं, खूप नाव कमवावं, आणि लोकांना खूप चांगल्या चांगल्या भूमिका द्याव्यात, स्वतःचे चांगले परफॉर्मन्स द्यावेत. तो खूप क्रिएटिव्ह आहे, खूप विचार करतो, खूप अभ्यासपूर्ण भूमिका करतो. तशा पद्धतीच्या भूमिका त्याला मिळाव्यात अशी माझी मनापासून खूप इच्छा आहे. तो खूप मोठा होणार याचं मला पूर्ण खात्री आहे. अगदी, आणि ही इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. आणि खूप अभिनंदन सर तुमचं, आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतकं भरभरून बोला. थँक्यू सो मच.